आरएमसी ट्रकने पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा एका निष्पाप मुलाचा बळी घेतलेला आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अगदी हाकेच्या अंतरावर आरएमसी ट्रकने एका निष्पाप मुलाचा बळी घेतलेला आहे। आपण पाहू शकतो की मी सध्या प्रेमलोक पार्क या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी हा शिवमल्हार रेडीमिक्स हा जो कंपनीचा हा जो आरएमसी टँकर आहे याच्या चाकाखाली चिरडून एका 15 वर्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मुळात आरएमसी ट्रकच्या चाकाखाली यापूर्वीवर पिंपरी चिंचवड शहरात अनेक तरुणांचा निष्पाप तरुणांचा बळी गेलेला आहे आणि आज पुन्हा या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनांना कारणीभूत कोण असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। जे आरएमसी जे टँकर आहेत किंवा डंपर ट्रक आहेत यांना वाहतूक करण्यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाने एक वेळ निश्चित करून दिलेली आहे। मात्र या ठरलेल्या वेळेच्या पलीकडे हे आरएमसी टँकर आणि डंपर ट्रक चालत असल्याने आज या ठिकाणी एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे। अपघात झालेला आहे। नेमकं हा अपघात कशामुळे झालाय, यात कोणाचा मृत्यू झालाय आणि त्याच्यानंतर आपण जो आरएमसी टँकर चालक होता त्याला आपण ताब्यात घेतलाय का? बरोबर आहे। प्रेमलोक पार्क जवळ खंडोबा माळ ह्या ठिकाणावरून चाफेकर चौकाकडे एक आरएमसी टँकर चाललेला होता। शाळेतील एक लहान मुलगा आहे 14 ते 15 वर्षाचा, फारुख तांबोळी म्हणून आहे त्याचं नाव। तो सायकलवर चालला होता, त्याला पाठीमागून आरएमसीच्या डंपरने धडक दिलेली आहे। मुलाला वायसीएम हॉस्पिटलाइज केलेलं आहे आम्ही। आरएमसी चालक जो आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे, गाडी ताब्यात घेतलेली आहे। त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचं तजवीज ठेवलेली आहे आणि गुन्हा दाखल करीत आहोत। सर, मुलाचं नाव कळू शकलं का जो मयत आहे त्याचं, आणि आरएमसी जो चालक होता त्याचं नाव काय? चालकाला पोलीस स्टेशनला नेलेलं आहे। मी आता स्पॉटवरच आहे, आत्ताच घडलेला आहे, 12:30च्या सुमारास घडलेला आहे हा घटना। मुलाचं नाव फारुख तांबोळी आहे। तो इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे आणि ड्रायव्हरला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेलेलं आहे। पुढील कारवाई करीत आहोत। सर, मुळात हे जे आरएमसी जे टँकर असतात किंवा डंपर ट्रक चालक असतात यांच्या चाकाखाली चिरडून अनेक निष्पापांचा बळी होतो आणि प्रशासनानं पोलीस प्रशासनानं एक वेळ निर्धारित करून दिलेली आहे। हा जो टँकर चालत होता हा त्या निर्धारित वेळेमध्ये चालत होता की आउट ऑफ टायमिंग चालत होता? बरोबर आहे। वाहतूक शाखेने अशा डंपरला आपल्या इथे बऱ्याच पिंपरी चिंचवड आयुक्तालयात अपघात झाल्यामुळं त्यांना वेळ ठरवून दिलेली आहे, त्यांना प्रतिबंधित वेळ केलेला आहे। आपल्या इकडं 12च्या नंतर प्रतिबंधी वेळ सुटलेली होती। हा अपघात 12:30 वाजता झालेला आहे, म्हणजे प्रतिबंधित वेळेच्या नंतर घडलेली आहे घटना। तरी सुद्धा त्याच्यावर आम्ही जास्तीत जास्त कारवाई करून, कठोर कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल करीत आहोत। सर, प्रत्यक्षदर्शी त्यांच्याकडून असं सांगण्यात येते की ट्रक चालक जो आहे तो मोबाईलवरती बोलत चालला होता, त्यामुळे हा अपघात झालेला आहे। तसं असेल तर आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहोत। माझे स्टाफ लावलेला आहे, इथले परिसरातले सीसीटीव्ही फुटेज चेक करतायत, त्यानंतर आम्ही त्याप्रमाणे कारवाई करू। सर, वेग मर्यादा देखील हे ओलांडतात, त्यांच्यावरती काय कारवाई करणार, कारण की नेहमीच असे अपघात होतात ते? बरोबर आहे। वाहतूक शाखेकडून त्यांच्यावर नेहमीच कारवाई होत असते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।